नमस्कार मित्रांनो, तर मी आहे तुमची लाडकी अंजू आणि माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला नवीन दिवस नवीन सुरुवात करूया आज आपल्या व्लॉगला सुरुवात. तर कॉलेजला जायचं होतं आणि नंतर शूज वगैरे घालून घेतला आणि बॅग पण पॅक करून घेतली आणि आईने दिलेला टिफिन पण ठेवला बॅगमध्ये. तर चला नंतर मी कॉलेजला आली आणि आमचं बघा काय चालू होतं. आम्ही इकडून तिकडे फिरत होतो. आमचे ज्युनियर्स आले आहेत ना, तर बघत होतो किती आहेत, काय आहेत आणि इकडे बघा यांचं काय डिस्कशन चालू आहे. तर या क्लासमध्ये ना ज्युनियर्सचं लेक्चर चालू होतं आणि आमचा क्लासच होता तो. तर आम्ही बाहेर होतो आणि नंतर बघा इकडे कसं कॉलेजमध्ये माहोल बनलाय, सगळे इकडे-तिकडे फिरत होते आणि नंतर आम्ही पण टिफिन खाऊन घेतला आणि बघा आतमध्ये सीनियर्स बसले आणि बाहेर ना ज्युनियर्स सगळे टिफिन खात होते. कोणी कॉलेज बघत होतं. नंतर बघा आम्ही सगळे इकडे जमा झालो. परत आमच्या गप्पा चालू झाल्या, की आता आपण सीनियर बनलोय असं-तसं आणि नंतर आमचं डिस्कशन चालू होतं सगळ्यांचं. तर हिचं बघा हिचं तर काय वेगळंच चालू आहे, मला व्लॉगमध्ये घे असं तसं आणि नंतर मग आमचं डिस्कशन झालं. तर बघा ती काय करत आहे. तर चला आता क्लासमध्ये आलो आणि इकडे बघा रेणूचं काय चालू आहे. तर तर ती ना एकाची ॲक्टिंग करत होती आणि आम्हाला एवढं हसायला येत होतं, की बस एवढी छान ॲक्टिंग करत होती ना, बघा आता कशी ॲक्टिंग करत आहे ती तर. फ्रेंड्स आता आपलं कॉलेज झालेलं आहे आणि नंतर ना मी घरी आली. तर घरी येऊन ना मला तर फारच भूक लागली. तर चला म्हटलं आपण काहीतरी खायला बनवूया. तर चला कोणी गेस करू शकते का? तर मी काय बनवणार आहे खायला? तर आज आपण बटरवाली मॅगी बनवणार आहे. तर हे बटर म्हणजे मी घरी बनवलेलं लोणी होतं. तर त्याच्यामध्ये आपण बटाटा आणि गाजर आणि टोमॅटो सगळं आपण आज अशा प्रकारे आपण आज मॅगी बनवणार आहे. तर सगळं टाकून दिलं आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं. तर आता ते थोडा वेळ शिजणार आहे. तर त्यामध्ये थोडं मीठसुद्धा टाकलं. तर थोडं आपल्याला वेट करावं लागेल. तर चला आता ते शिजलेलं आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे बटर होतं ते पण टाकून दिलं आणि नंतर तुम्हाला जर का मॅगीची पूर्ण प्रोसेस बघायची असेल तर माझा आधीच्या व्लॉगमध्ये मी सांगितलेला आहे. तर तो व्लॉग नक्की बघून घ्या. तर चला आपली मॅगी आता रेडी झालेली आहे आणि दादा बघा कसा फोन बघत बघत त्याचं खाणं चालू आहे. नंतर आईने हा चुरमा आणला होता 16 सोमवाराचा. तर चला चुरमा पण खाऊन घेतला आणि नंतर माझं व्हॉईस ओव्हर करायचं बाकी होतं. तर मी ना माईक शोधत होती. तर माईकला ना वरून एक कव्हर असते. तर ते कव्हरच हरवली, दिसतच नव्हती. तर मी इकडे कधी-कधी व्हॉईस ओव्हर करत असते. तर चला इकडे आली मी आणि इकडे ना शोधत होती. कुठं आहे, कुठं आहे? तर बघा आता ते एका कोपऱ्यात ना पडलेलं होतं. तर चला आता हे रबर दिसलेलं आहे. फायनली आपलं रबर दिसलं आपल्याला आणि चला आता आता ना खूप चांगली व्हॉईस ओव्हर होणार आहे. तर हे जे आहे ना या माईकचं आहे ते. म्हणजे हे बघा, याला असं वरती लावलेलं असते ते या माईकला. तर चला आता त्याला आपण ते लावून देऊया आणि नंतर करायचे होते आपल्याला व्हॉईस ओव्हर. तर बघा आता आपलं रबर फायनली मिळालं. नाहीतर व्हॉईस ओव्हरचा आवाज ना खूपच खराब येतो. म्हणजे त्यामध्ये बाहेरचं ना आवाज येतो. त्याच्यामध्ये बाहेरचा हवा वगैरे पण आवाज येतो. तर चला फ्रेंड्स करून घेतला आता अभ्यास आणि चला भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक फॉर वॉचिंग.